नमस्कार मित्रांनो, ग्रॅव्हिटेशन अर्थात गुरुत्वाकर्षणच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण जी अर्थात गुरुत्वीय त्वरण याची किंमत कशी काढायची इथंपर्यंत येऊन थांबलो होतो. या पाठात आपण गुरुत्वीय त्वरणाची किंमत कोणकोणत्या 3 गोष्टींवर अवलंबून असते आणि ती कशा पद्धतीने बदलते याच्याबाबत सविस्तर जाणून घेऊया. जीचे सरासरी मूल्य 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर असल्याचं आपण याच्या आधी बघितलं. आता जीचं मूल्य कोणत्या 3 गोष्टींवर अवलंबून असतं. त्यातली पहिली गोष्ट आहे पृथ्वीचा पृष्ठभाग, दुसरी गोष्ट आहे पृथ्वीपासूनचं अंतर आणि तिसरी गोष्ट आहे पृथ्वीच्या खोलीमध्ये आपण किती आत जातो. पहिला मुद्दा आपण समजावून घेऊ. पृथ्वीचा पृष्ठभाग. आपल्याला असं वाटतं की पृथ्वी ही संपूर्ण एकसारखी गोलाकार आहे, पण वास्तव तसं नाही आहे. पृथ्वी दोन्ही ध्रुवांपाशी अर्थात त्याच्या पोलपाशी चपटी आहे आणि त्याच्या विषुववृत्तापाशी मधल्या भागापाशी ती फुगीर आहे. याचाच अर्थ काय? अर्थ इज बल्जेस ॲट द इक्वेटर अँड इट इज फ्लॅटर ॲट द पोल्स. आणि त्यामुळे आपल्याला लक्षात येईल की दोन्ही पोल्सपाशी त्याची असणारी त्रिज्या ही कमीत कमी असणार आहे आणि त्याच्या विषुववृत्तापाशी असणारी त्रिज्या ही सगळ्यात जास्त असणार आहे. आपल्याला जीचं सूत्र माहीत आहे, जी बरोबर GM/R. इथं त्रिज्येची किंमत जर बदलली तर जीची किंमत बदलणार आहे. जर छेद वाढला तर एकूण भागाकार कमी येईल आणि जर छेद कमी झाला तर भागाकार वाढेल. म्हणून आपल्याला सहजतेनं लक्षात येईल की ॲज इट्स रेडियस इज लार्जेस्ट ॲट द इक्वेटर, द व्हॅल्यू ऑफ द जी इज लोएस्ट ॲट द इक्वेटर अँड द रेडियस इज स्मॉलेस्ट ॲट द पोल, देअरफॉर व्हॅल्यू ऑफ जी इज हायेस्ट ॲट द पोल्स. किती आहे तर पोल्सपाशी याची किंमत 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि इक्वेटरपाशी अर्थात विषुववृत्तापाशी याची किंमत आहे 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. जीच्या सूत्रामध्ये मघाशी नुसताच आरची किंमत होती कारण वस्तू ही पृष्ठभागावर होती. पण आपण आता दुसऱ्या गोष्टीमध्ये कल्पना करू की ती वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागावरून काही उंचीवर आहे, जसं एखादा उपग्रह आहे. या ठिकाणी काय होतं तर त्या वस्तूची पृथ्वीच्या केंद्रापासूनची उंची ही वाढत जाते. आपल्या सूत्रामध्ये GH ॲट द हाईट H द व्हॅल्यू ऑफ G, म्हणून GH इज इक्वल टू GM/R+H ब्रॅकेट स्क्वेअर. आपल्याला या सूत्रामध्ये लक्षात येईल की जसजशी उंची वाढत जाते तसा त्याचा छेद हा वाढत जातो आणि छेद वाढत गेल्यामुळे एकूण जीची किंमत ही कमी होत जाते. आपण तुलना लक्षात येण्यासाठी काही उदाहरणं बघूया. जर एखादी वस्तू पृथ्वीवर असेल तर जीची व्हॅल्यू आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. माउंट एव्हरेस्टवर जर आपण असू तर तिथं जीची व्हॅल्यू येते 9.8, म्हणजे 10 किलोमीटर किंवा त्याच्यापेक्षा कमी अंतर असेल तर एकूण पृथ्वीच्या त्रिज्येच्या मानानं ते अंतर फारसा फरक करत नाही. आपण एखादा मानवी बलून किंवा फुगा जर गृहीत धरला की ज्याची उंची 36.6 किलोमीटर आहे पृथ्वीपासून, तर त्या उंचीवर जीची व्हॅल्यू 9.77 येते. आणि जर आपण एखाद्या कम्युनिकेशन सॅटेलाईटची उंची बघितली ती साधारणपणे 35,700 किलोमीटर अंतरावर असते पृथ्वीपासून, त्या ठिकाणी जीची किंमत येते फक्त 0.225 मीटर पर सेकंड स्क्वेअर. जीच्या किमतीवर फरक करणारा पुढचा मुद्दा आहे. हा मुद्दा थोडासा अधिक व्यवस्थित समजून घेण्याची आवश्यकता आहे. जसजसे आपण पृथ्वीच्या खोलीमध्ये आत प्रवेश करू त्यानुसार जीची किंमत काय होईल. आपल्याला जीची किंमत सूत्रानं माहीत आहे, जी बरोबर GM/R². सहजतेनं आपल्याला असं वाटेल की जसजसं आपण पृथ्वीच्या खोलीमध्ये जाऊ तसं आरची किंमत कमी होत जाते आणि जसा छेद कमी होईल तशी जीची किंमत वाढत जाते. पण नेमकं घडतं याच्या उलट. कारण जसजसं आपण पृथ्वीच्या खोलामध्ये जातो तसतसं त्या वस्तूवर परिणाम करणारा पृथ्वीचं एकूण वस्तुमान जे आहे द मास विच अफेक्ट्स ऑन द व्हॅल्यू ऑफ जी ॲट दॅट प्लेस इट डिक्रीजेस. त्याचं एकूण वस्तुमान जे आहे ते वस्तुमान कमी होतं, म्हणून या ठिकाणी एमची सुद्धा किंमत कमी होती आणि एकूण परिणाम म्हणून जीची किंमत ही आपल्याला कमी होताना दिसते. The value of G decreases as we go deep inside the earth. As a combined result of change in R and M, त्याची त्रिज्याही कमी होती आणि एकूण परिणाम करणारं वस्तुमान कमी होतं. त्यामुळे the value of G decreases as we go deep inside the earth. Acceleration due to gravity म्हणजे गुरुत्वीय त्वरणाची किंमत वेगवेगळ्या ठिकाणी कशी बदलते हे आपण आता बघितलं. पण याचा परिणाम नेमका काय होतो
हे अधिक छान पद्धतीनं पुढच्या 2 संकल्पनांच्या आधारे आपल्याला समजून घेता येतं. पहिली संकल्पना आहे वजन आणि दुसरी आहे वस्तुमान. व्यवहारामध्ये आपण हे दोन्ही शब्द एकाच अर्थानं वापरत असतो, पण त्याचा विज्ञानाच्या संदर्भातला अर्थ हा थोडासा फरक आहे. आपण जेव्हा वस्तुमान म्हणतो तेव्हा आपण त्या वस्तूमध्ये असलेल्या द्रव्यसंचयाचा उल्लेख करतो आणि जेव्हा वजन म्हणतो तेव्हा त्या वस्तूवर गुरुत्वीय त्वरणानं केलेल्या परिणामाचा आपण संबोध व्यक्त करत असतो. हे अधिक विस्तृतपणे आपण बघूया वेट अँड मास या भागामध्ये. आता आपण बघितलं तसं मास इज द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट. एखाद्या पदार्थामध्ये असणारा द्रव्य संचय म्हणजे त्याचं वस्तुमान. आणि द वेट ऑफ अन ऑब्जेक्ट इज डिफाइंड ॲज द फोर्स विथ विच द अर्थ अट्रॅक्ट्स द ऑब्जेक्ट. म्हणजे वजन याचा अर्थ गुरुत्वीय बलानं पृथ्वी ज्या फोर्सनी ज्या बलाने त्या वस्तूला खेचत असती ते बल म्हणजे त्याचं वजन. आता हे थोडंसं समजून घेण्यासारखं आहे. आपण एखाद्या व्यक्तीचं वजन समजा आपण 50 किलो आहे असं आपण म्हणतो, तर 50 किलो वजन आपण म्हणतो, पण ते वास्तवामध्ये 50 किलो हे असतं वस्तुमान. म्हणून किलोग्रॅम हे वस्तुमानाचं एकक आहे, वजनाचं नाही आहे. पण मग त्याचं वजन किती, तर त्या व्यक्तीच्या वस्तुमानाला गुरुत्वीय त्वरणानं गुणल्यानंतर येणारी किंमत म्हणजे येणारं बल म्हणजे 50 गुणिले 9.8 मीटर पर सेकंद वर्ग. याचं जे काही उत्तर येईल तेवढं न्यूटन या एककामध्ये त्याचं वजन मोजलं जाईल. आपण गुणाकारासाठी जीची किंमत 10 अशी गृहीत धरली तर 50 गुणिले 10 म्हणजे 500 न्यूटन इतकं त्याचं वजन असेल. म्हणजे आपल्या लक्षात येईल एखाद्या वस्तूचं वस्तुमान आणि हे आपण किलोग्रॅममध्ये मोजतो आणि त्याचं वजन मात्र आपण न्यूटन या एककामध्ये मोजतो. वेट W इज इक्वल टू द फोर्स विच इज एक्झर्टेड बाय द अर्थ ऑन दॅट ऑब्जेक्ट and the force is given by the formula mass into acceleration due to gravity. We can calculate the g by the formula which we have seen already. G is equal to gm upon r square. आता आपण वजन आणि वस्तुमान याच्यातला फरक व्यवस्थित समजावून घेऊया आणि हे समजावून घेण्यासाठी म्हणून आपण या तक्त्याचा उपयोग करूया. वजन जसं म्हटलं की द्रव्य संचय आहे, इट इज द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट. आणि द्रव्य संचय हा कुठल्याही ठिकाणी बदलत नाही, म्हणून मास रिमेन्स कॉन्स्टंट ॲट एनी प्लेस अँड एट एनी टाईम. जर ती वस्तू पृथ्वीवर असेल, चंद्रावर असेल किंवा अंतराळात असेल तरी त्याचं मास तेवढंच राहतं. पण वजन हे मात्र ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवर अवलंबून असल्या कारणानं इट डिपेंड्स ऑन ग्रॅव्हिटी ॲट द प्लेस, देअरफॉर इट चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस अँड टाईम टू टाईम. दुसरी गोष्ट आपण मघाशी बघितलं त्यांचं SI एकक. इथं मासचं SI एकक किलोग्रॅम आहे आणि वेटचं SI एकक हे SI एकक फोर्सचंच आहे, न्यूटन आहे. तिसरी गोष्ट आपण वजन हे मोजू शकतो तराजूच्या सहाय्यानं. इट कॅन बी मेजर्ड युजिंग बॅलन्स. आणि आपल्याला मात्र वेट हे बॅलन्सच्या सहाय्यानं मोजता येणार नाही. इट इज मेजर्ड युजिंग स्केल्स. वस्तुमान कधीच शून्य नसतं, पण वजन शून्य असू शकतं. जरी वस्तूला वस्तुमान असेल मात्र एखाद्या ठिकाणी वस्तू असेल की जिथं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी शून्य आहे, गुरुत्वीय त्वरण शून्य आहे, तर त्याचा एकूण परिणाम असणारं वजन हे शून्य असू शकतं. आणि सगळ्यात शेवटची गोष्ट आपल्याला लक्षात येईल की इट इज इंट्रिन्सिक प्रॉपर्टी ऑफ अ बॉडी अँड इट इंडिपेंडंट ऑफ एनी एक्सटर्नल फॅक्टर्स. वस्तुमान ही त्याची स्वतःची गोष्ट आहे की अन्य कुठल्याही बाह्य गोष्टींवर त्या वस्तूचं वस्तुमान निश्चित होत नाही, पण वस्तूचं वजन मात्र बाह्य गोष्टींवर अवलंबून राहतं. ती बाह्य गोष्ट अर्थातच ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ज्या ज्या गोष्टींवर अवलंबून राहते त्या त्या गोष्टींवर त्या वस्तूचं वजन बदलत राहतं. आता आपण पुढची संकल्पना बघणार आहोत, ती आहे फ्री फॉल म्हणजे मुक्त पतन. समजा मी हातामध्ये एखादी वस्तू धरली आहे. ती वस्तू धरली याचा अर्थ काय आहे, तर त्या वस्तूवर जे गुरुत्वीय बल कार्यरत होते, पृथ्वी ज्या बलानं त्या वस्तूला खेचते ठीक त्या बलाच्या विरुद्ध दिशेनं मी बल लावतोय. म्हणून ती वस्तू पृथ्वीकडे आकर्षित होण्याऐवजी ती वस्तू माझ्या हातामध्ये स्थिर पद्धतीनं असलेली दिसेल. समजा मी हे विरुद्ध दिशेनं लावलेलं बल जे आहे हातातलं, ते बल जर मी काढून घेतलं, अर्थात मधला माझा हात काढून घेतला, तर ती वस्तू सरळ पृथ्वीवर जाऊन पडेल. पृथ्वीवर जात असताना
ती वस्तू फक्त आणि फक्त जर पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाच्या परिणामामुळे जर ती प्रवास करत असेल तर त्याला आपण मुक्त पतन म्हणतो. पण एक गोष्ट आपल्याला लक्षात येईल की जरी माझ्या हातून ती वस्तू निसटली आणि ती पृथ्वीवर पडेपर्यंत कुठलाही दृश्य बल त्याच्यावर लागलेलं नसेल तरी सुद्धा हवेचे जे थर आहेत त्या हवेच्या थरांमधून तिला प्रवास करायचा असल्या कारणानं त्या पद्धतीचं वरच्या दिशेनं असणारं हवेचं बल हे त्याच्यावर प्रयुक्त होतं. म्हणजेच मुक्त पतन ही गोष्ट फक्त आणि फक्त निर्वात पोकळीमध्ये शक्य आहे की जिथं अन्य कुठल्याही पद्धतीचं बल त्या वस्तूवर लागलेलं नसतं. आपल्याला आणखीन एक गोष्ट लक्षात येईल की चंद्राचं जे परिक्रमण आहे, चंद्राची जी गती आहे, त्या चंद्राच्या गतीला मुक्त पतन असं आपण म्हणू शकतो. कारण फक्त पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलाच्याच परिणामामुळं तो चंद्र पृथ्वीभोवती फिरत असतो. अर्थात तो चंद्र पृथ्वीवर काय येत नाही, कारण त्याला स्वतःची असणारी टँजन्शियल डिरेक्शनमध्ये असणारी गती. पण चंद्राचं किंवा एखाद्या उपग्रहाचं फिरणं हे मुक्त पतनाचं उदाहरण असेल. आपण मुक्त पतनाच्या संदर्भामध्ये अधिक विस्तृतपणे बघूया. आत्ताच आपण फ्री फॉल म्हणजेच मुक्त पतनाची व्याख्या बघितली. व्हेनेवर अन ऑब्जेक्ट मूव्स अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अलोन, फक्त गुरुत्वीय बलाच्याच परिणामामुळं एखादी वस्तू जर गतिमान असेल तर इट इज सेड टू बी फॉलिंग फ्रीली, दॅट इज इट इज कॉल्ड ॲज फ्री फॉल. आता फ्री फॉलच्या वेळी काय होतं, मगाशी आपण बघितलं की हातातली एखादी वस्तू आहे तर ती जमिनीवर सोडली मुक्त पतनानं तर त्यावेळी सुरुवातीचा त्या वस्तूचा जे गती असते, वेग असतो, तो 0 असतो. इन फ्री फॉल द इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट इज 0 अँड इट गोज ऑन इन्क्रीजिंग ड्यू टू ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑफ द अर्थ. पृथ्वीच्या गुरुत्वीय त्वरणामुळं त्याचा वेग हा वाढत जातो. त्याच्यानंतर या मुक्त पतनाच्या काळामध्ये फ्रिक्शनल फोर्स ड्यू टू एअर, मगाशीच उदाहरणामध्ये बघितलं की वस्तू जमिनीवर पडत असताना हवेचे जे थर आहेत त्या हवेच्या थरांचं घर्षण बलामुळं, फ्रिक्शनल फोर्समुळं त्या वस्तूच्या मुक्त पतनाला अडथळा निर्माण होतो, त्याला विरोध होतो. आणि द मोशन ऑफ द ऑब्जेक्ट अँड अ बॉयंट फोर्स ऑल्सो ॲक्ट्स ऑन द ऑब्जेक्ट, त्याच्यामध्ये घर्षण बल जे असतं त्या घर्षण बलामुळं वरच्या दिशेनं विरोधी बल लागलं जातं. आणि म्हणूनच आपल्याला म्हणता येईल की ट्रू फ्री फॉल इज पॉसिबल ओनली इन व्हॅक्यूम. आता फ्री फॉलमध्ये मघाशी बघितलं पहिल्या मुद्द्यामध्ये तसं इनिशियल व्हेलॉसिटी यू इज इक्वल टू 0 आणि ॲक्सेलरेशन जे आहे ते ॲक्सेलरेशन फक्त ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे, म्हणून एची किंमत ही जी इतकीच आहे. आपल्याला न्यूटनची गतिविषयक समीकरणं माहीत आहेत. पहिलं समीकरण आहे व्ही बरोबर यू प्लस एटी, दुसरं समीकरण आहे एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 एटी स्क्वेअर आणि तिसरं समीकरण आहे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाईस एस. ही गतिविषयक समीकरणं मुक्त पतनाच्या संदर्भामध्ये आपल्याला वापरता येतील. पण याच्यामध्ये सुरुवातीचा वेग 0 राहील आणि ॲक्सेलरेशनच्या ऐवजी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी येईल. म्हणजे पहिलं जे समीकरण आहे व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी, याचं रूपांतर यूची किंमत 0 आणि एची किंमत जी घातल्यानंतर व्ही इज इक्वल टू जी टी अशी होईल. एस विस्थापनाचं जे सूत्र आहे एस इज इक्वल टू यू टी, इथं यूची किंमत 0 घातल्यानंतर याचा गुणाकार आपोआप 0 झाला. 1/2 एटी स्क्वेअर एच्या ऐवजी जी घातलं तर एस इज इक्वल टू 1/2 जी टी स्क्वेअर हे मुक्त पतनासाठीचं सूत्र मिळालं. तिसरं समीकरण आहे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाईस एस. या ठिकाणी सुद्धा यूची किंमत 0 आहे आणि एची किंमत जी आहे, म्हणून व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 2GS. अशी 3 समीकरणं आपल्याला मुक्त पतनाच्या संदर्भामध्ये मिळतात. या आधीच्या इयत्तांमध्ये आपण एनर्जीचा विचार करत असताना कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी अर्थात स्थितीज ऊर्जा आणि गतिज ऊर्जा या 2 मुद्द्यांचा अभ्यास केलेला आहे. थोडी उजळणी करूया म्हणजे पुढचा मुद्दा अधिक सहजतेने आपल्याला लक्षात येईल. कायनेटिक एनर्जी म्हणजे काय, तर एखाद्या वस्तूच्या गतिमानतेमुळे त्याच्यामध्ये प्राप्त झालेली ऊर्जा. द एनर्जी पजेस्ड बाय अन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स मोशन इज कॉल्ड एज कायनेटिक एनर्जी. आणि पोटेन्शियल एनर्जी काय आहे, तर पोटेन्शियल एनर्जी इज द एनर्जी स्टोर्ड इन दॅट ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स पर्टिक्युलर सिच्युएशन ऑर इट्स पर्टिक्युलर हाईट. त्याची विशिष्ट स्थिती आहे, त्याची विशिष्ट उंची आहे, याच्यामुळे एखाद्या वस्तूमध्ये निर्माण झालेली ऊर्जा त्याला आपण स्थितीज ऊर्जा असं म्हणतो. एखादी वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आपण जसजसं उंचावर न्यायला लागतो तसतसं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीच्या विरुद्ध दिशेनं आपण काम करत असल्यामुळं त्या वस्तूमध्ये काही ऊर्जा साठवली जाते. आता या पोटेन्शियल एनर्जीचा आपण अभ्यास पुढच्या मुद्द्यामध्ये करणार आहोत.
ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी अर्थात गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा. द एनर्जी स्टोर्ड इन अन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स पोझिशन, त्याची स्थिती ऑर स्टेट, त्याची स्थिती किंवा त्याची रचना संरचना याच्यामुळं एखाद्या वस्तूमध्ये निर्माण झालेली जी ऊर्जा असती त्या ऊर्जेला आपण पोटेन्शियल एनर्जी म्हणतो. आणि पोटेन्शियल एनर्जीचं सूत्र याच्या आधीच्या पाठांमध्ये आपण बघितलं आहे. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mg/h. त्याचं वस्तुमान, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि त्याची उंची या तिघांच्या गुणाकारानं पोटेन्शियल एनर्जी काढता येते. बट फॉर लार्ज व्हॅल्यूज ऑफ एच, जेव्हा आपण अधिक उंचावर जायला लागतो तसं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मघाशी आपण बघितलं तर त्याची किंमत ही कमी कमी होत जाते. आणि अनंत अंतरावर जेव्हा आपण जातो तेव्हा जीची किंमत मात्र शून्य होऊन जाते आणि एकूण परिणाम हा शून्य राहतो. म्हणजे ॲट द इन्फिनिटी द पोटेन्शियल एनर्जी ऑफ द ऑब्जेक्ट बिकम्स झिरो. म्हणजे आपल्याला so it is more appropriate to assume the value of potential energy to be zero there at infinity. Thus for smaller distances, त्याच्यापेक्षा कमी अंतरावर height the potential energy is less than zero, that it is assumed to be negative. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीमुळे एखादी वस्तू जेव्हा उंचावरून जमिनीकडे यायला लागते तेव्हा त्याचा वेग हा वाढत जातो. आता नेमकी उलटी स्थिती आपण विचारात घेऊया. एखादी वस्तू मी जमिनीवरून उंचावर फेकलेली आहे तेव्हा त्याचा सुरुवातीचा वेग हा मॅक्झिमम असतो आणि जसजशी ती वस्तू उंच जात जाईल तसा त्याचा वेग हा कमी होत जातो आणि एका विशिष्ट ठिकाणी त्याचा वेग हा शून्य होतो की ज्या ठिकाणापासून ती वस्तू पुन्हा पृथ्वीवर यायला लागते. याचा अर्थ काय, जर मी सुरुवातीला ज्या वेगानं ती वस्तू उंचावर फेकतो त्या वेगावर अवलंबून आहे की ती वस्तू उंची किती गाठते. जर वेग कमी असेल ती वस्तू कमी उंची गाठेल आणि जर वेग जास्त असेल तर ती वस्तू अधिक उंचावर जाईल. पण अशी कल्पना करता येईल का आपल्याला की ज्याच्यामुळं मी इतक्या वेगानं ती वस्तू फेकली की ती वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेच्या बाहेर फेकली जाईल. त्यालाच आपण एस्केप व्हेलॉसिटी असं म्हणतो. आपण या एस्केप व्हेलॉसिटीचा अभ्यास करूया. एस्केप व्हेलॉसिटी अर्थात मुक्तिवेग. आपण त्याची व्याख्या बघू शकतो. द मिनिमम व्हेलॉसिटी विथ विच अ बॉडी शुड बी प्रोजेक्टेड. असं कमीत कमी वेग की ज्या वेगानं आपल्याला ती वस्तू फेकता येऊ शकते जेणेकरून आपल्याला ती वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर जाईल. द मिनिमम व्हेलॉसिटी विथ विच द बॉडी शुड बी प्रोजेक्टेड फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ so that it escapes the gravitational field of the earth, and this minimum velocity is called as the escape velocity of the body. आपण न्यूटनचं गतिविषयक तिसरं सूत्र आपण बघितलेलं आहे. v² इज इक्वल टू u² प्लस 2as. आपण या सूत्राच्या साहाय्यानं किती उंचीपर्यंत ती वस्तू जाऊ शकते किंवा किती वेगानं आपल्याला त्या वस्तूला फेकायला लागेल या संदर्भातली काही गणितं आपण करू शकतो. इथं v म्हणजे त्या वस्तूचा शेवटचा वेग, अंतिम वेग, फायनल व्हेलॉसिटी. आणि आपल्याला माहिती आहे की आपण शेवटी जिथं ती वस्तू अधिकाधिक उंचीवर जाते तेव्हा तिथं अंतिम वेग हा शून्य असतो. म्हणून v इज इक्वल टू 0 आणि ॲक्सेलरेशन इज इक्वल टू -g. -g का, कारण आपण गुरुत्वीय त्वरणाच्या उलट्या दिशेनं आपण ती वस्तू फेकतो म्हणून त्याचं चिन्ह हे वजा राहतं. म्हणून या सूत्रामध्ये या दोन्ही किमती घातल्या तर v² शून्य आला इज इक्वल टू u² प्लस 2 इंटू एची किंमत -g घातली इंटू s आणि आपल्याला एसची किंमत काढता येईल. या सूत्राचा आपण पुढं विस्तार केल्यानंतर s इज इक्वल टू -u² अपॉन 2g. दस द हायर द इनिशियल व्हेलॉसिटी u, इथं जर जीची किंमत इथं आपण बदलत नाही, यूची किंमत जसजशी वाढत जाईल तसं एसची किंमत वाढते. याचा अर्थ सुरुवातीचा वेग जेवढा अधिक असेल तेवढी जास्तीत जास्त उंची ती वस्तू गाठेल. जर सुरुवातीचा वेग कमी असेल तर ती वस्तू कमी उंची गाठेल. दस द हायर द इनिशियल व्हेलॉसिटी यू, द लार्जर इज द हाईट रीच्ड बाय द बॉल. द रिझन फॉर धिस इज दॅट द हायर द इनिशियल व्हेलॉसिटी the ball will oppose the gravity of the earth more and larger will be the height to which it can reach. जर सुरुवातीचा वेग अधिक असेल तर ती सहजतेनं पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाला विरोध करेल आणि तेवढ्या ती उंचावर जायला प्रयत्न करेल.
आता आपण या मुक्तिवेगाच्या बाबतीमध्ये सूत्र मिळवता येईल का याचा प्रयोग करणार आहोत. मुक्तिवेगाचं सूत्र काढत असताना आपल्याला लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जीचा उपयोग करायचा आहे. कुठल्याही स्थितीमध्ये ऊर्जा अक्षयतेचा नियम हा अबाधित राहतो. इथं वस्तू पृथ्वीवर असताना ऑन द सरफेस ऑफ द अर्थ आणि ती वस्तू आकाशामध्ये सर्वाधिक उंचीवर असताना म्हणजे ॲट द इन्फायनाईट डिस्टन्स फ्रॉम द अर्थ, अशा दोन स्थितींमध्ये एकूण ऊर्जा जी आहे ती एकूण ऊर्जा स्थिर राहते, म्हणजे दोन्ही स्थितीमधली असणारी एकूण ऊर्जा समान राहते. आता प्रत्येक स्थितीमधल्या ऊर्जेचं आपण स्वतंत्र गणन करूया आणि त्यांची तुलना नंतर करूया. पहिल्यांदा वस्तू पृथ्वीवर असताना व्हेन द ऑब्जेक्ट इज ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv². आता व्हीच्या ठिकाणी आपण व्ही एस्केप म्हणतो, मुक्तिवेग म्हणून त्याचा पर्टिक्युलर उल्लेख करतो. म्हणून कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv escape². पोटेन्शियल एनर्जी, ती वस्तू पृथ्वीवर आहे म्हणून आर फक्त येणार, आर प्लस एच येणार नाही. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू -gm_m/r. हा कॅपिटल एम पृथ्वीचं वस्तुमान आहे आणि छोटा एम त्या वस्तूचं वस्तुमान आहे. आता कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी यांची एकूण बेरीज केली तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर असणारं एकूण ऊर्जा त्या वस्तूमधली आपल्याला मिळेल. टोटल एनर्जी इज इक्वल टू E1 दॅट इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी 1/2 mv escape² -gmm/r. आता आपण ती वस्तू जेव्हा अनंत अंतरावर आहे, आकाशामध्ये फेकली गेलेली आहे, त्या ठिकाणच्या त्याच्या एकूण ऊर्जेचा विचार करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा तिथं गेल्यानंतर सगळ्यात अंतिम वेग हा 0 राहतो आणि म्हणून ती वस्तू तिथं काही क्षण स्थिर असल्यासारखी भासते, नंतर ती पृथ्वीवर येणार आहे. म्हणून इथं कायनेटिक एनर्जी 0 असेल, कारण व्हीची किंमत तिथं 0 असेल, अंतिम वेगाची किंमत 0 असेल. पोटेन्शियल एनर्जी gmm/r, इथं आर म्हणजे त्याचं अंतर आहे आणि अनंत अंतरावर असल्यामुळं इथं त्याचा भागाकार 0 येईल, म्हणजे कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी दोघांच्या किमती 0 येतील आणि टोटल एनर्जी ऑफ द ऑब्जेक्ट ॲट इन्फायनाईट डिस्टन्स फ्रॉम द अर्थ विल बी 0. या दोन्हीची तुलना आता आपल्याला करायला लागेल. बाय द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी दोन्ही ठिकाणी एकूण ऊर्जा ही समान असणार आहे. म्हणून E1 म्हणजे एनर्जी ॲट द सरफेस ऑफ द अर्थ आणि E2 म्हणजे एनर्जी ॲट द इन्फायनाईट डिस्टन्स फ्रॉम द अर्थ, दोन्ही समान असणार आहे. E1 इज इक्वल टू E2. या दोन्ही सूत्र आपण इथं घेऊयात. E1ची किंमत घातलेली आहे 1/2 mv escape² -gmm/r इज इक्वल टू E2ची किंमत 0 घातलेली आहे. ही बाजू इकडं जाईल, v escape² इज इक्वल टू 2gm/r आणि दोन्हीकडचं वर्गमूळ काढल्यानंतर आपल्याला व्ही एस्केपची किंमत मिळेल √2gm/r. आपण छोटा जे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी याची किंमत त्याच्यामध्ये या सूत्रामध्ये कन्वर्ट करून घेऊया तर आपल्याला लक्षात येईल व्ही एस्केप इज इक्वल टू √2gr आणि जीची किंमत आपल्याला माहीत आहे 9.8 आणि आपण त्याची किंमत घातल्यानंतर आपल्याला लक्षात येईल आरची किंमतही माहीत आहे आपल्याला, रेडियस ऑफ द अर्थ 6.4 × 10⁻⁶ मीटर आणि म्हणून आपल्याला व्ही एस्केप व्हेलॉसिटीची किंमत मिळेल 11.2 km/s. याचा अर्थ काय तर पृथ्वीवरून जर आपण प्रति सेकंद 11.2 किलोमीटर एवढ्या वेगाने एखादी वस्तू फेकली तर ती वस्तू पृथ्वीची गुरुत्वाकर्षणाची कक्षा सोडून ती मुक्त होईल आणि एस्केप व्हेलॉसिटी 11.2 km/s आपल्याला मिळते. आतापर्यंतच्या भागामध्ये आपण मुक्तिवेग किंवा गतीच्या नियमांच्या बाबतीमधली त्याची कन्व्हर्जन्स अशी बरीच सूत्रं आपण बघितली. या ठिकाणी थेअरीचा भाग संपतो या धड्यातला आणि या सगळ्या सूत्रांच्या आधारानं आपल्याला काही गणितीय उदाहरणं सोडवायची असतात. त्याचाही अभ्यास आपल्याला या धड्यामध्ये आवश्यक ठरतो. या धड्याच्या अनुषंगाने असणारी काही उदाहरणं पुस्तकाच्या स्वाध्यायामध्ये दिलेली आहेत. आपण एक उदाहरण नमुना दाखल सोडवून बघणार आहोत. आपल्या पुस्तकातल्या सूत्रांच्या सहाय्यानं आपण अधिक उदाहरणांचा सराव करावा, पाठ्यपुस्तकाच्या बाहेरची काही उदाहरणं बघावीत आणि त्यामुळं आपल्याला या पाठामध्ये शिकलेल्या गोष्टींचं उपयोजन करण्याची आपली क्षमता वाढेल आणि जी उपयोजनाची क्षमता आपल्याला अन्य काही प्रश्नांमध्ये उपयोगी पडेल. तर आपण पाठ्यपुस्तकात दिलेलं स्वाध्यायामधलं पहिलं उदाहरण नमुना दाखल बघूया. या पहिल्या उदाहरणामध्ये त्याने विचारलंय, an object
takes 5 seconds to reach the ground from a height of 5 meter on a planet. इथं पृथ्वीचा उल्लेख केलेला नाही आहे, लक्षात घ्या. एखाद्या ग्रहावर 5 मीटर उंचीपासून एखादी वस्तू सोडलेली आहे, तर त्या ग्रहाच्या पृष्ठभागावर येण्यासाठी त्या वस्तूला 5 सेकंद लागत आहेत. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ जी ऑन दॅट प्लॅनेट? त्या ग्रहावर जी म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची किंमत काय असेल? आपण उदाहरण सोडवत असताना सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला त्यांनी दिलेल्या वस्तूंची यादी करायला लागेल. द गिव्हन थिंग्स. हिअर द टाईम टी इज गिव्हन 5 सेकंड्स. आणि ही यादी करत असताना आणखीन एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला लागेल की जर ती वेगवेगळ्या पद्धतीच्या एककांमध्ये असतील तर ती समान पद्धतीच्या एककांमध्ये आपल्याला कन्व्हर्ट करून घ्यायला लागतील. या उदाहरणामध्ये तशी आवश्यकता नाही आहे, पण अन्य सगळ्या उदाहरणांमध्ये काळजीपूर्वक आपल्याला करायला लागेल. सगळीच एककं SI पद्धतीच्या एककांमध्ये आपल्याला रूपांतरित करायला लागतील. इथं वस्तू 5 मीटर अंतरावरून सोडलेली आहे, म्हणून H बरोबर 5 मीटर्स. आणि इथं विस्थापन म्हणजेच H आहे, H म्हणजेच S आहे, म्हणून 5 मीटर्स. त्याचा सुरुवातीचा वेग हा 0 आहे. आता ही इथं दिलेली नाही आहे गोष्ट, पण आपल्याला ती उदाहरण वाचल्यानंतर लक्षात येईल की कुठल्याही पद्धतीनं ठराविक उंचीवरनं एखादी वस्तू जर सोडत असो फ्री फॉलच्या कंडिशनमध्ये, तर सुरुवातीचा वेग हा नेहमी 0 असतो. U इज इक्वल टू 0 मीटर पर सेकंड. आणि आपल्याला काढायचं आहे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी G म्हणजेच ॲक्सेलरेशन A. आपल्याला इथं न्यूटनचं गतिविषयक दुसरं सूत्र उपयोगी ठरणार आहे. हे दुसरं सूत्र काय आहे? S इज इक्वल टू UT प्लस 1/2 AT स्क्वेअर. आता याच सूत्रामध्ये आपल्याला दिलेल्या किमती आपण घालू शकतो. इथं U म्हणजे प्रारंभीचा वेग 0 आहे आणि ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी G म्हणजेच आपण Aच्या ऐवजी G घालणार आहोत. म्हणून दिलेलं सूत्रच आपल्याला कन्व्हर्ट करून पहिल्यांदा मिळतं. S इज इक्वल टू Uची किंमत 0 असल्यामुळे UT 0 झालं, 1/2 GT स्क्वेअर. आता आपल्याला यामध्ये Sची किंमत 5 मीटर दिलेली आहे, ती घातलेली आहे, इज इक्वल टू 1/2 G आपल्याला काढायचं आहे आणि T टाईम 5 सेकंड्स दिलेले 5चा वर्ग. आपण G एका बाजूला ठेवून अन्य सगळ्या संख्या एका बाजूला दुसऱ्या बाजूला घेतल्यानंतर गुणाकार भागाकार करून Gची किंमत 10/25 येते आणि जो भागाकार केल्यानंतर आपल्याला 0.4 मीटर पर सेकंड स्क्वेअर ही Gची किंमत मिळते. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या कुतूहलांना शमवणारा हा पहिला धडा आपल्याला निश्चितच रोचक वाटला असणार आहे. आपल्या मनातल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं या धड्याच्या अभ्यासाच्या दरम्यान आपल्याला मिळतात. हा धडा प्रश्नांच्या विविध प्रकारांसाठी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं अभ्यासायची गरज आहे. या धड्यामध्ये वेगवेगळ्या व्याख्या आहेत, विविध सूत्र आहेत, त्या सूत्रांचं डेरिव्हेशन आहे, काही न्यूमरिकल एक्झाम्पल्स आहेत, आकृत्यांच्या अर्थानंही हा धडा महत्त्वाचा आहे. या धड्यामध्ये नियम दिलेले आहेत आणि या सगळ्याच्या वर या सगळ्या गोष्टींचं उपयोजन करण्याची चांगली संधी आपल्याला या धड्यांच्या प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे. आपण अशा विविध अंगांनी या धड्याचा अभ्यास करावा. अधिकाधिक यातले सगळे भाग आपण स्पष्ट करून घ्यावेत आणि त्या आधारानं आपल्याला या धड्यामध्ये सगळ्या संकल्पना स्पष्ट होऊन पुढच्या अभ्यासासाठी सुलभता निर्माण होईल. आपण या चॅनलमध्ये सबस्क्राईब झाला आहे आणि हा धडा आपण बघितला आहे, याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. पुढच्या धड्यामध्ये निश्चित भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.